राज्यातील शाळा चालू झाल्या असून अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेले 2 गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीयेत। मुलींना मोफत शिक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने कोणताही जी.आर. काढलेला नाहीये। सरकार जनतेला मूर्ख बनवतंय असा गंभीर आरोप जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुदगावचे सामाजिक कार्यकर्ते उर्वेश साळुंके यांनी केलाय। शाळा चालू झाल्या असून विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत गणवेश का दिले नाहीत, गणवेश गुजरातहून येत आहेत का असे प्रश्न विचारत साळुंके यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना येत्या 8 दिवसात गणवेशाचे वाटप न झाल्यास येत्या विधिमंडळ अधिवेशनाला आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले। नमस्कार, मी उर्वेश साळुंके। महाराष्ट्र राज्य सरकारने 1 जून पासून मुलींना मोफत शिक्षण देऊ असं जाहीर केलं होतं, परंतु 15 जून आला तरी देखील अजूनपर्यंत राज्य सरकारने कुठलाही जी.आर. काढलेला नाही। राज्य सरकार सामान्य जनतेला वेड्यात काढत आहे। दुसरा मुद्दा असा की 15 जून कालपासून शाळा चालू झाल्या। एकूण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेत अंदाजित 48 लाख विद्यार्थी शिकत आहेत, तरी देखील अजूनपर्यंत जिल्हा परिषद शाळेला गणवेशाबद्दल कोणतीही माहिती आलेली नाही। जिल्हा परिषद शाळेत मला असा दाखवून का कोणता मंत्र्याचा पोरगा शिकतोय? सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे, तरी देखील अजूनपर्यंत राज्य सरकारने सांगितलं असून 2 ड्रेस देऊ, 2 गणवेश देऊ, परंतु अजून सुद्धा राज्य सरकारने काही दिलेले नाहीये। हे कापड काय गुजरातून येत आहे का असा मला प्रश्न पडत आहे। याची येत्या 8 दिवसात राज्य सरकारने संपूर्ण जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप केले पाहिजे, अन्यथा मी मंत्रालयात येऊन खूप मोठे आंदोलन करेन।